पवार आडनावाचं वलय असलेल्या बारामतीमध्ये आता नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या नावाची एंट्री झाली। सुनेत्रा पवारांच्या त्या वक्तव्यानं बारामतीतलं पवार नावाचं वलय कमी झालंय की काय अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। नेमकं काय घडलंय पाहूयात। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजाई भाऊकीची नात्यांची लढत म्हणून महाराष्ट्राला परिचित झाली आहे। पवार विरुद्ध पवार संघर्षात आतले विरुद्ध बाहेरचे पवार असाही वाद निर्माण झालाय। पण पवार आडनावाचं वलय असलेल्या बारामतीमध्ये आता नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या नावाची एंट्री झाली आहे। अनेक ठिकाणी अनेक गोष्टी बोलल्या जातात। ही एका कुटुंबाची निवडणूक आहे, ही नात्यांची निवडणूक आहे। पण मी आपल्या सर्वांना सांगते की ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांची आणि राहुल गांधींची निवडणूक आहे। सुनेत्रा पवारांच्या या वक्तव्यानं बारामतीतलं पवार नावाचं वलय कमी झालंय की काय अशीच काहीशी चर्चा रंगलेली आहे। पवारांच्या बालेकिल्ल्यात मोदी विरुद्ध राहुल असा लढतीला रंग दिल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भावकीतल्याच रोहित पवार यांनी मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय। तेव्हा तुम्ही विचार सोडून भाजपबरोबर जाता आणि तिथे गेल्यानंतर कशावर बोलायचं हेच तुम्हाला कळत नाही, तेव्हा अशी परिस्थिती येते। आता ही लढाई भाजप विरुद्ध सामान्य लोक आहे, महागाई विरुद्ध सामान्य लोक आहेत। पवार विरुद्ध पवार किंवा नणंद विरुद्ध भाऊजाई काही असो, सारं काही पवारांनाच, मग ते शरद पवार असोत की अजित पवार। बारामतीचं राजकारण ज्या घराण्याभोवती फिरतं तिथं आता मोदी लाटेची चर्चा खुद्द पवारांच्याच सुनेनं सुरू केल्यानं अनेकांच्या भुवया मात्र उंचावलेल्या आहेत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।